पुणे महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 15 मधील भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार ॲडव्होकेट कोमल लक्ष्मण भोसले यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद नक्की पहा. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतंच महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि अनेक इच्छुक उमेदवार आज कामाला लागले आहेत. अनेकांचे प्रचार चालू आहेत. काहीजण तिकिटाची फिल्डिंग लावून आहेत. अशा अनेक गोष्टी आता संपूर्ण पुणे शहरामध्ये घडतात आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे प्रभाग क्रमांक 15. प्रभाग क्रमांक 15मध्ये अनेक पक्षांकडून अनेक जण इच्छुक उमेदवार आहेत आणि हे इच्छुक उमेदवार अनेक पक्षांमध्ये आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी हा या प्रभाग क्रमांक 15मधला एक प्रमुख पक्ष या ठिकाणी मानला जातो. त्याचं कारण असं की जेव्हा मांजरी परिसर असेल हा भाग जेव्हा महानगरपालिकेमध्ये घेण्यात आला त्यावेळी इथं भारतीय जनता पार्टीची सत्ता होते आणि त्यामुळं अर्थातच आहे की भारतीय जनता पार्टीकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत. त्याचबरोबर तसं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेही अनेक इच्छुक उमेदवार आहेत. जवळपास सगळ्याच पक्षांकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत आणि त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की भारतीय जनता पार्टीमध्येही अनेक इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यामध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे ॲडव्होकेट कोमल लक्ष्मण भोसले. ॲडव्होकेट कोमल लक्ष्मण भोसले या उच्च विद्याविभूषित आहेत. शिवाय युवा असल्यामुळे त्यांच्यामध्ये काम करण्याची एक वेगळी धमक आहे. त्याचबरोबर त्या स्वतः LLM आहेत. कायद्याचं परिपूर्ण असं नॉलेज त्यांना आहे आणि त्या भारतीय जनता पार्टीकडून अनुसूचित जाती महिला म्हणून त्या इच्छुक आहेत. तर आज आपण त्यांना भेटणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांच्या या प्रवासाच्या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत. कोमलताई नमस्कार. नमस्कार. खरं तर आपण LLM आहात आपण आणि LLM असतानाही आपण खरं तर आता न्यायाधीश वगैरे होणार आहात किंवा होऊ शकतात. त्या एक्झाम वगैरे आपण पासआउट करू शकता. तरीही आपण या ठिकाणी पुणे महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये उडी घेतलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून आपण इच्छुक आहात. काय सांगाल, भारतीय जनता पार्टीच का? मी भारतीय जनता पार्टी निवडते आहे कारण मला काम करण्याची इच्छा आहे. माझ्या विभागाला, माझ्या प्रभागाला विकासाची खरोखर गरज आहे आणि विकास करण्यासाठी मला भारतीय जनता पार्टीशिवाय दुसरं कोणती पार्टी इतकी प्रभावी वाटली नाही. कारण मला त्यासाठी ताकद हवी आहे, सक्षम नेतृत्व आणि मार्गदर्शन हवं आहे. त्यासाठी मला भारतीय जनता पार्टीच योग्य वाटते आणि भारतीय जनता पार्टी आपलं वैचारिक पार्टी आहे. त्यामध्ये ते नेहमीच तरुणांना, सुशिक्षित उमेदवारांना नेहमीच प्राधान्य देत आलेले आहेत. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी निवडली. खरं तर अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबामध्ये ही म्हणजे ही जी प्रेरणा आहे त्या संदर्भात काय सांगाल? मी गेले कित्येक वर्ष आमचा सामाजिक कार्याचा वारसा चालवते. जसे माझे वडील लक्ष्मण भोसले, माझे चुलते बाळासाहेब बबन भोसले हे गेले कित्येक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी शालेय जीवनापासून सामाजिक कार्य करत आली आहे. भीमज्योत मित्र मंडळ, आईसाहेब प्रतिष्ठान या संस्थेच्या मार्फत आम्ही आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा इत्यादी क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करत आलो आहोत. जसे की वृद्धाश्रमामध्ये, अनाथाश्रमामध्ये भरघोस आम्ही मदत करत आलेलो आहोत. क्रीडा क्षेत्रामध्ये जे तरुण पुढे जात आहेत त्यांना आपण क्रीडारत्न पुरस्कार देऊन सन्मान करतो. शिक्षण क्षेत्रामध्ये जे शिक्षक योग्य काम करतात त्यांना शिक्षकरत्न पुरस्कार देऊन, आरोग्य क्षेत्रात जे गोरगरिबांना कमी व मुबलक दरामध्ये फीस घेऊन किंवा मोफत तपासणी करतात त्यांना आपण डॉक्टर किंवा आरोग्यरत्न पुरस्कार देतो. त्यानंतर अशा अनेक क्षेत्रामध्ये वकिलांना, गरजूंना कमी पैशामध्ये किंवा फ्रीमध्ये जे न्याय मिळवून देतात त्यांना कायदारत्न पुरस्कार देऊन अशा अनेक उपयोजना आपण राबवलेल्या आहेत. त्यानंतर भरपूर अशा गोष्टी आहेत. महिलांसाठी सक्षमीकरण, त्यांना आरोग्य शिबिरे करणे, त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरांचं आयोजन करणे. त्यानंतर आपण त्यांच्यासाठी होम मिनिस्टरचे खेळ घेतो. लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, अशा प्रत्येक वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन त्यांना आपण प्राधान्य देत राहतो. लहान मुलांना, महिलांना, तरुणांना. आम्ही ह्या खूप वर्षापासून ह्या गोष्टी करत आलेलो आहोत. सामाजिक क्षेत्रात ह्या गोष्टी करत आलोत, बट आता आम्ही पुढे जायचं आहे. सामाजिक क्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्राची जर जोड मिळाली तर आम्हाला हे कार्य करायला अजून गती येईल. हो, अजून गती मिळेल. तर त्यामुळे मी राजकारणामध्ये येण्याचा एक निर्णय घेतलेला आहे.
कोमलताई, आपण आता राजकारणामध्ये येत आहे. प्रभाग क्रमांक 15मधून आपण इच्छुक उमेदवार आहात. या प्रभागामध्ये नेमकं काय प्रश्न तुम्हाला दिसत आहेत की तुम्हाला वाटतं की मी नगरसेविका झाल्यानंतर हे प्रश्न मी मार्गी लावू शकेन किंवा हे प्रश्न मी सोडवेन, असे काय प्रश्न दिसतात आहे प्रभागात? तसेच आपले सरपंच शिवराजप्पा घुले, या उपसरपंच अमिताबा घुले, सुमिताबा घुले, या सर्वांनी खूप चांगली कामं केलेली आहेत. योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरी गावात भरपूर कामे झालेली आहेत. पण माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची कामे म्हणजे रस्त्याची कामे ही महत्त्वाची आहेत. सिग्नल, ट्रॅफिक ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पण ह्यापेक्षाही मला जास्त प्राधान्य ज्या गोष्टींना द्यायचं आहे त्या गोष्टी म्हणजे रोजगार, नागरिकांचं सुरक्षितता आणि महिलांचं सक्षमीकरण. रोजगार यासाठी म्हणजे रोजगार मिळवण्यासाठी माझ्या मार्फत ज्या काही गोष्टी होतील, जसं रोजगार शिबिर वगैरे आयोजित करणे, ह्या गोष्टी मी नक्कीच करेल. त्यानंतर नागरिकांची सुरक्षिततेसाठी मी पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधून ज्या गोष्टी करता येईल, म्हणजेच गुन्हेगारीला आळा घालणे, ह्या सगळ्या गोष्टींवरती मी नक्कीच लक्ष देईन. ह्या गोष्टींना मी प्राधान्य देईन. त्यानंतर महिलांचं सक्षमीकरण, महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांसाठी तक्रार निवारण केंद्र ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. महिलांच्यासाठी आरोग्य शिबिरे ह्या गोष्टी करणेही खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या गोष्टींकडेही मी प्राधान्याने लक्ष देईन. आमदार योगेश अण्णा टिळेकर, माजी सरपंच शिवराजप्पा घुले, अमिताबा घुले, सुमितांना घुले, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या एरियातील पाण्याची समस्या तशी बऱ्यापैकी झालेली आहे. पण मी तीच समस्या नियोजनबद्ध पूर्ण करण्याची हमी देते. खरं तर आपण इच्छुक उमेदवार आहात भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 15मधले. आता अनेकांच्या अजून मुलाखती अजून होणं बाकी आहे. त्यानंतर हे उमेदवारी जाहीर होणंही बाकी आहे. अशा वेळेला आपल्या मनात काय की आपल्याला खरंच वाटतं की भारतीय जनता पार्टी निश्चितपणे आपल्याला उमेदवारी देईल? मी माझ्यात कडून पूर्ण प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मी उच्च शिक्षित आहे, शिक्षण माझं आता LLM झालेलं आहे. तर भारतीय जनता पार्टीला नक्कीच आपल्या प्रभागातून एखादा उच्च शिक्षित उमेदवार मिळाला तर एक चांगलीच गोष्ट आहे. मी कडून पूर्ण प्रयत्न केला की मला तरी उमेदवारी मिळावी. पण हे पक्षाचा निर्णय असेल की त्यांनी मला उमेदवारी द्यावी किंवा नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे. पण तरीही मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेल की उमेदवारी मलाच मिळावी. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं एक वेगळं योगदान आहे आणि आज मुलगी LLM झाली. LLM झाल्यानंतर तीही तुमच्याच पावलांवरती पावलं ठेवत पुढे जाते. तिला प्रभाग क्रमांक 15मध्ये महानगरपालिकेसाठी ती इच्छुक आहे. काय सांगाल, काय भावना आहेत तुमच्या? मला आनंद वाटतो आहे, कारण मी जे सामाजिक काम आईसाहेब प्रतिष्ठान, भीमज्योत मित्र मंडळ आम्ही करत आलो, त्या सामाजिक कार्याचा वारसा घेऊन कोमल पुढं चाललेली आहे आणि खरोखरच अतिशय चांगलं काम करत आहे. आणि तिचं वक्तृत्वही चांगलं आहे. ती उच्च शिक्षित आहे आणि पक्षाला आज काळाची गरज आहे की उच्च शिक्षित आणि तरुण नेतृत्वाची गरज आहे. आणि मला असं वाटतं की भाजप पक्ष हा अशा उच्च शिक्षित तरुणांना संधी देतो आणि ती संधी देईल अशी मला खात्री आहे. एक वडील म्हणून काय वाटतं? मला खूप आनंद वाटतो की आज माझी मुलगी इतकी उच्च शिक्षित झाली आणि माझं नाव तिने उज्ज्वल केलं. तर खरोखरच प्रत्येक घरामध्ये एक मुलगी अशी असावी की तिनं नाव उज्ज्वल करावं आणि ती मला मिळाली. त्या खरोखरच मला अभिमान आहे तिचा. हे होते लक्ष्मण अण्णा भोसले. लक्ष्मण अण्णा हे कोमल भोसले यांचे वडील आहेत. तेही गेले अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तर या अशा आदर्श कुटुंबातून आलेल्या या कोमलताई आहेत. निश्चितपणे या निमित्तानं आपण कोमलताईंना शुभेच्छा देऊयात की भारतीय जनता पार्टीनं SC महिलेचे तिकीट हे ॲडव्होकेट कोमलताई भोसले यांनाच द्यावं आणि त्याचबरोबर ते तिकीट मिळाल्यानंतर त्या या प्रभागातून निवडूनही याव्यात, अशा या निमित्तानं आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. अण्णा, धन्यवाद. धन्यवाद.